नमस्कार. होळी पौर्णिमा म्हणजे काय? होळी पौर्णिमेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व, तसेच होळी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत, धुलिवंदन किंवा रंगपंचमी, होळी साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारणे, तसेच आधुनिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. होळी पौर्णिमा म्हणजे काय? होळी पौर्णिमा हा हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण आहे. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असून चांगल्या गोष्टींचा विजय आणि वाईट प्रवृत्तींचा नाश यांचा संदेश देतो. होळी पौर्णिमेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व. प्रल्हाद आणि होलिका कथा. हिरण्यकशिपू नावाच्या दुष्ट राजाने आपल्या पुत्र प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, कारण प्रल्हाद भगवान विष्णूचा उपासक होता. हिरण्यकशिपूच्या बहिणी होलिकाने प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तीच अग्नीत भस्म झाली आणि प्रल्हाद वाचला. त्यामुळे सत्यमेव जयते आणि चांगल्याचा वाईटावर विजय हा संदेश देणारा सण म्हणून होळी साजरी केली जाते. कामदेवाची कथा. भगवान शंकर तपश्चर्या करत असताना पार्वती देवीने त्यांचे ध्यान आकर्षित करण्यासाठी कामदेवाची मदत घेतली. शिवशंकरांनी रागाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले. पुढे कामदेवाची पत्नी प्रार्थनेवरून शिवशंकरांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला पुन्हा अमूर्त स्वरूपात जिवंत केले. त्यामुळे होळी हा प्रेम आणि नवजीवनाचा सण म्हणून मानला जातो. आता पाहूया होळी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत. संध्याकाळी होळीच्या ठिकाणी लाकडांसाठी होळी पेटवली जाते. लोक आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी आणि अहंकार यांचे दहन करण्याचा संकल्प करतात. परिक्रमा करून भक्त प्रार्थना करतात आणि पवित्र अग्नीत नारळ, धान्य, गहू आणि हरभरा अर्पण करतात. धुलिवंदन किंवा रंगपंचमी. दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. लोक एकमेकांवर गुलाल आणि पाण्याचे रंग उधळतात. हा सण आनंद, संवर्धन आणि एकात्मतेचा प्रतीक आहे. होळी साजरी करण्यामागील वैज्ञानिक कारणे. फाल्गुन महिन्याच्या शेवटी उन्हाळा सुरू होतो. होळीचा अग्नी वातावरणातील जंतू नष्ट करतो आणि आरोग्यास उपयुक्त असतो. रंग खेळल्याने आनंद निर्माण होतो, मन ताजेतवाने होते आणि सामाजिक ऐक्य वाढते. यातून निष्कर्ष काय निघते? होळी पौर्णिमा हा सण फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. हा सण आनंद, प्रेम, चांगुलपणा आणि उत्साहाचा प्रतीक आहे. त्यामुळे आपण हा सण सद्भावना आणि निसर्ग संरक्षणाचा संदेश देत पर्यावरणपूर्वक पद्धतीने साजरा केला पाहिजे. होळी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल झाले असले तरी तिच्या पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही रूपांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे. आधुनिक पद्धतीने होळी कशी साजरी करावी? पर्यावरणपूरक होळी. लाकडाचा अनावश्यक वापर टाळून गवत, काड्या किंवा शेणाच्या गौऱ्या वापराव्यात. काही ठिकाणी कागदाच्या लगद्यांचा वापर केला जातो. प्रदूषण टाळणे. प्लास्टिक, रासायनिक रंग आणि धूर निर्माण करणाऱ्या वस्तू जाळू नयेत. पाण्याचा अपव्यय टाळणे. रंगपंचमीला पाण्याऐवजी नैसर्गिक कोरडे रंग वापरावेत. सुरक्षितता. होळीच्या ज्वालांपासून दूर राहावे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. होलिकेत पोळी टाकायची का? काही भागात होलिकेत पोळी म्हणजेच गव्हाची पोळी किंवा पुरणपोळी टाकण्याची प्रथा आहे. याचे कारण असे सांगितले जाते की होळीच्या जाळामध्ये जुनी वाईट शक्ती नष्ट होते आणि चांगले पवित्र अन्न अर्पण केल्याने समृद्धी येते. मात्र
पर्यावरणाच्या दृष्टीने अन्न वाया घालवू नये यासाठी पोळीऐवजी गहू, हरभरा किंवा नारळ अर्पण करण्याचा पर्याय काही जण स्वीकारतात आणि स्वीकारलेच पाहिजे. अनेक ठिकाणी फक्त प्रतिकात्मक पोळी अर्पण केली जाते आणि नंतर ती गायींना किंवा गरजू लोकांना अथवा आता वृद्धाश्रमात देण्याची प्रथाही आपण पाडलीच पाहिजे. तुमच्या परिसरातील परंपरेनुसार आणि पर्यावरणपूर्वक दृष्टिकोन ठेवून तुम्ही होळी साजरी करू शकता. तर मंडळी, होळीविषयी या टिप्स तुम्हाला आवडल्या का? ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.